अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. रुपये 2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक दररोज प्रमाणेच कमी झालेली आहे. बाजारभाव देखील 200, 250, 300 रुपयाच्या आसपास मिळतोय. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले? शेनवली. शेनवली. कुठली व्हरायटी घेऊन आले? मेघदूत. काय भाव मागतायत? 200. बघा तू कितीला आहे शाळेला? 7वी. तू कसं काय मार्केटला आला? मार्केट पाहिला? बर बर बर. साऊ काय भाव मागतायत? अजून नाही मागितलं. अच्छा, साऊला मागितलेच नाही. किती वाजता आले? 6 वाजता. 6 वाजता आले. 6 पासून गिऱ्हाईक नाही? गेलेत मागून जात आहेत. काय भाव मागतायत? 200, 250. 200, 250. दादा नमस्कार. हो, तुम्ही कुठून आले? श्रीवंदा. कुठली व्हरायटी घेऊन आले? काय भाव मागतायत? 200. 200 रुपये. आता एवढ्या लांब परवडतं का यायला? काय करणार आपण? काय करणार? बरोबर आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव 200, 250, पावणे 300 रुपयाचा बाजारभाव आहे. त्यामुळे टोमॅटोचं यंदाचं सीझन पूर्णपणे आतभट्ट्यात गेलेले आहे, तोट्यात गेलेले आहे. परंतु आता पर्याय नाही. बाबा नमस्कार. कुठून आले? आमोंडी. काय भाव मागतात आज? 200 पर्यंत. कुठली व्हरायटी? कीर्तिमान. किती लागवड आहे? अर्धा एकर. यंदाचा सीझन कसा गेला? खराब गेला. भाऊ आपली काय परिस्थिती? आपली पण तीच परिस्थिती आता. बाजारभावच नाही. बाजारभावच नाही. काय मार्केट कमिटीला काय सूचना, अपेक्षा? काय आता बाजारभाव वाढवा थोडेफार बाजार वाढले पाहिजे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव कमी असल्यामुळे बघा आता व्यापारी बांधव सुद्धा बोलायला कानकूस करतायत. अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून बोलण्याचं टाळाटाळ करतायत. भाऊसाहेब नमस्कार. नमस्ते. काय परिस्थिती टोमॅटो मार्केटची आज? आज तर काही उठाव दिसत नाही. काय भाव विक्री होते? कुठं 250 म्हणते, 300 म्हणते. 250, 300 रुपये. बाजार वाढतील की नाही? काय वाटत नाही. राम भरोसे. काय वाढतील की नाही माहीत नाही. शेतकरी बांधवांनो, यंदाचं टोमॅटोचं सीझन खूप अडचणीचं गेलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खूप नाराजी आहे. बाजारभाव योग्य मिळत नसल्यामुळे टोमॅटोच्या गिऱ्हाईक नाही अशी परिस्थिती. 1 नंबरची टोमॅटो. साहेब नमस्कार. हो, काय भाव परिस्थिती आज? बाजार 200 ते 300 रुपये. 200 ते 300. 200 रुपये कशाला आणि 300 रुपये कशाला? अरेमान 200 रुपये. अरेमान 200 रुपये. मेघदूत 250, 300 रुपये. आणि गावठी टोमॅटो? गावठी 350, 300, 350. 300, 350. बाजार वाढतील की नाही? बाजार वाढतील. कसे वाढतील? चला, दिवाळी आहे. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. बाजारभाव अधिकचा मिळायला पाहिजे. 200, 250, 300 रुपये बाजारभाव काहीच होत नाही. शेतकरी खूप अडचणीमध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? मांदरने. कुठली व्हरायटी घेऊन आले? साव आहे. साऊ. काय भाव मागतायत? पडून मागतात. काय भाव म्हणतायत? 200, 250 रुपये. 200, 250 रुपये. किती एकरी खर्च किती येतो? इकडे मग लाखांनी खर्च येतो. इकडे खर्चाचं काय आता बजेट आहे खर्चाचं. खर्चाचं बजेट काय सांगायचं आहे? बघा आता या ठिकाणी या गर्दी झालेली आहे. जर आपण बघूया, आजच्या दिवाळीचा पहिला दिवस आहे. बाजार समितीचे संचालक सावंतभाऊ घोलप सुद्धा या ठिकाणी आहेत. अच्छा, टोमॅटो घेऊन आलो. अरे वा, काय भाव मागतायत आज? अजून काय मागत नाही. व्यापारी येत हो चला, काय भाव मागतायत? 15 आहे. मला 25 द्या, बाबाला 25 बाकी. शेतकऱ्याचं नाव काय? शेतकऱ्याचं नाव? सारंग शेठ घोलप. हो चला, व्यापारी बांधवांना मागा. काय भाव जात आहेत? 200 रुपये. 200 रुपये. 250. 250 रुपयाला. 250 रुपये. आता 250 ते कमी होते. आता काय, मी आज शेतकरी म्हणून आलो त्याच्यावर कमीच होते. पण परिस्थिती माहिती आहे ना शेत. हे परिस्थिती माहिती आहे, पण कसं आहे आता घरचे शेतकऱ्याच्या मालाची हेटाळणी होऊ नये. माल खूप चांगला आहे. 1 नंबरचा माल आहे. बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा आहे. हा माल तर खरोखरच चांगला आहे.
भाऊसाहेब मागा योग्य कालचं ते यंगाल तिथं ठेवलाय मी विसरून गेले तुम्ही. गोलब साहेब काय परिस्थिती आज व्यापारी म्हणून इथलं माल परिस्थिती हायब्रिड थोडस आज माल जरा जास्त थोडी जास्त झाली होती साहेब. आज किती आवक होती असं तर एक 8-9 हजार प्लेटच्या आसपास अवघ आली असं आणि हायब्रिडला 250 ते 300 रुपयापर्यंत आहेत बाजार आणि साऊ होतं ते 300-350 रुपयापर्यंत झालेलं आहे. पुढं दिवाळीमुळं पुढं जरा बाजारपेठा थोड्याशा शांत आहेत. लोक दिवाळी खातात, टोमॅटो जरा कमी खातात, त्याच्यामुळे थोडे बाजार पुढं कमी झालेले आहेत. बाजारभाव वाढतील की नाही वाढतील 2-3 दिवस जरा थोडंसं हे झालं का वाढतील बाजारभाव. बाजारभाव वाढतील असं व्यापारी बांधव सांगतायत. टोमॅटो खूप चांगल्या प्रतीचे पिकवत आहेत परंतु बाजारभाव योग्य नसल्यामुळे शेतकऱ्यांची आपल्याला कुचंबना पाहायला मिळते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 साधारण 8 ते 9 हजार क्रेटची आवक झाली असं सांगितलं जाते. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले? कर्जत. किती क्रेट घेऊन आले? 100. काय भाव मागतायत? 250-300. लागवड किती? लागवड 6,000. क्षेत्र किती? 1.5 एकर. 1.5 एकर आहे. एकरी किती खर्च येतो? 1.5 लाख. 1.5 लाख रुपये. आता सध्याचे बाजारभाव एवढे कमी झालेत, एवढे दूर यायला परवडतं का? नाही परवडत. खर्चच निघाला. खर्चच निघाला. काय मार्केट कमिटीला काही सूचना? मार्केट कमिटीचं म्हणजे मार्केट कमिटीचं व्यवस्थित आहे कामकाज. कामकाज चांगलं आहे, बाजारभाव वाढले पाहिजे. बाजारभाव वाढले पाहिजे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव 250-300 रुपयापर्यंतचा मिळतोय. हा बाजारभाव खूप कमी आहे त्यामुळे शेतकरी बांधव खूप आदबट्ट्यामध्ये आहे. आता टोमॅटो खूप चांगली आणली परंतु गिऱ्हाईक नाही अशी परिस्थिती आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? श्रीवंत. किती टोमॅटो घेऊन आले? 100 कॅरेट. काय भाव मागतायत? 250, 250, 250. दादा एवढं दूर यायला परवडतं? नाही परवडत पण आता आमच्या जवळ मार्केट नाही ना. जवळ मार्केट नाही. काय इथे मार्केटला काय सूचना? नाही मार्केटला काय नाही. मार्केटचं काम 1 नंबर आहे. नारायणगावच्या मार्केटचं काम 1 नंबर आहे. मार्केटचं काम व्यापारी मार्केट बाकी सगळी सुविधा अतिशय चांगली आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 1 नंबरच्या सोयी सुविधा आहेत किंवा कुठल्याही प्रकारची अडवणूक होत नाही किंवा व्यापारी बांधवाकडनं पैसेसुद्धा वेळेत मिळतात असं शेतकरी बांधव सांगतायत आणि ही वस्तुस्थिती खरी आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले आहेत. माल 1 नंबरचा आहे. दिवाळी आहे, शेतकरी या टोमॅटोतून 4 पैसे मिळतील, आपल्या मुलाबाळांना कपडे घेता येईल, बायकोला साडी घेता येईल, बहिणीला साडी घेता येईल अशी अपेक्षा असते परंतु बाजार कमी झालेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? श्रीगोंदा. श्रीगोंदा. काय भाव मागतायत आज? काय 200-250 रुपये मागतात. 200-250. किती क्रेट आहेत? आता कॅरेट येतात 40. कुठली व्हरायटी आहे? शाहू. साऊ. काय लागवड किती हो? मेघदूत आहे. मेघदूत आहे. लागवड किती? लागवड आहे ना 2 एकर. 2 एकर आहे. एकरी खर्च? एकरी खर्च 1.25 लाखाच्या आसपास येतो. 1.25 लाखाच्या आसपास आहे. काय बाजार वाढण्याची शक्यता? काय म्हणतो व्यापारी बांधव? व्यापाऱ्यांचं तर म्हणणं काय असं होणार नाही म्हणून. होणार नाही. वाढणार नाही. आता आपल्या सोबत जरा गंधवाली दादा आहेत. दादा नमस्कार. कुठून आले? वापगाव. तालुका खेड. कुठली व्हरायटी घेऊन आले? आर्यमान. काय भाव मागतायत? 250 रुपये कॅरेट दिले. 250 रुपये क्रेट. कुठली व्हरायटी होती? आर्यमान. आर्यमान. लागवड किती आहे? 3,000 कडे. 3,000 काडी. काय मार्केट कमिटीला काही सूचना वगैरे? काय सूचना का बरं? इथले व्यवहार व्यवस्थित आहेत का? पैसे मिळतात का वेळेवर? व्यवस्थित आहे. बाजार वाढले. तर नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होत असतो. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव 200-250, 250-300 रुपयेपर्यंतचा मिळतोय. अर्थात जी चांगली प्रत आहे त्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय परंतु ज्या टोमॅटोची प्रत कमी आहे किंवा टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहे त्याचे मात्र बाजारभाव घसरलेले पाहायला मिळतात. आता हे बघा बीडवरून टोमॅटो आलेले आहेत. का म्हणतो शेतकरी जरा बघूया. भाऊ नमस्कार. 300 रुपये म्हणतो. 200 खाली करा म्हणतात. 300 रुपये म्हणतायत. काय अपेक्षा आहे? 200 खाली करा म्हणतात. अपेक्षा? 300 रुपयाची अपेक्षा आहे. मस्त 300 रुपयाची अपेक्षा आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साहेब नमस्कार. हो काय भाव मागताय आज? चांगले माल आहे 300 पर्यंत. चांगले माल 300 पर्यंत आहे आणि साऊ
शाहू गेले 300 मेघदूत नगदी चांगले आर्यमान हलके माल 200 हलके माल 200. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक थोडीशी आज थोड्याफार प्रमाणात वाढली असं सांगतायत. आता सारंग घोलप यांच्या या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला थोडीशी गर्दी झालेली पाहायला मिळते. आता नेमका लिलाव काय भाव जातोय आपण पाहूया. काय भाव लिलाव होतो आपण बघू. सांगा सतीश शेट बोला ना. 280 आता मागाशी तुला 2 रुपये लागत होतं ना, आता 280 उरलं. नाही, माल चांगला आहे. माल चांगला आहे. घरचा माल. घरचा माल. मागाशी कोणता होता? नाही आता डायरेक्ट चला काय भाव मागताय आप्पा? आप्पा 200 काय भाव मागताय? 270 रुपये मागितले. कुठली व्हरायटी आहे? मेघदूत आहे मेघदूत. काय शेतकऱ्याचं नाव? अशोक शेठ गोलप. किती क्रेट आहेत? 115 आहेत. आप्पा काय बाजार वाढतील की नाही? बाजार चालते ना अशी 300 ते 500. 300 ते 500. दिवाळी झाल्या बाजार वाढतील का? अशी हेच रेंज राहणार. असं हीच रेंज राहणार. वाढण्याची चिन्ह अशी एवढी नाही ताट. मग असं काही नाही ना बाबा, बाजार समितीचे संचालक आहे म्हणून बाजारभाव जास्त. नाही ज्येष्ठ घेतात ना दाबदडप करून आता मी आज मी संचालक म्हणून आलेलो नाही आणि साहेब आज मी शेतकरी म्हणून आलेलो आहे. त्याच्यामुळे मी शेतकरी म्हणून काय शेतकरी म्हणून तुमच्या काय व्यथा आहेत? शेतकरी म्हणून काही व्यथा नाही. चांगलं आहे मार्केट कमिटीचं काम. काय होतं असं मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. लागलंय. ओपन बाजार आहे. 5-5 व्यापारी गाड्यांवरती येतात. बार्गेनिंग चालतं. आपल्या मनाचा म्हणजे पाहिजे तसा माल विकता येतोय. चांगलं आहे काम. चांगलं काम कामचं आहे. शेतकरी बांधवांनो, नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करायला घेऊन येत असताना शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे खात्रीशीर मिळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बिनधास्तपणे माल विक्री करायला येत असतात. बघा, नारायणगावच्या या मार्केटमध्ये टोमॅटोची क्वालिटी खूप चांगली येते, परंतु दिवाळी असल्यामुळं व्यापारी पडून मागतायत. भाईसाहेब नमस्ते. काय भाव मागतायत आज? आज मागतात ते 180-70. 180-70. किती क्रेट आणलेत? कॅरेट आणले 100. 100. कुठून आले? दौंडवरनं आले. कुठली व्हरायटी लागवड केली? मेघदूत. काय नवीन लागवड वगैरे परत? नाही नवीन काय आता ह्यात तलब जिरली. नवीन काय करता? त्याच्यात तलब जिरली. भाऊसाहेब काय सांगताय तुम्ही? हा घेतलं 170 ने घेतलं. 170 ने घेतली. कितवा तोडा आहे? तो तोडा आहे चौथा. चौथा तोडा आहे. आतापर्यंत किती क्रेट गेले? आता पुतर गेले 600 कॅरेट. वाहतुकीला खर्च किती येतो? वाहतुकीला 60 रुपये. आणि तोडणीला? तोडणीला 20 रुपये. 80 रुपये. खत औषधांचा खर्च? खत औषधांचा खर्च एकरी झाला की 1 लाख रुपये. मग आता हा तोडणी वाहतुकीचा खर्च आणि बाजारभाव काय 170 ने मिळाला. मग आता शिल्लक किती राहायची? शिल्लक काहीच नाही राहणार. गेले की तांबाटी उपटून टाकायची ना आपलं नांगरून ऊस लावायचा. शेतकऱ्यांनी काय करायचं? दिवाळी कशी साजरी करायची? शेतकऱ्यांनी दिवाळी नाही साजरी करायची. शेतकऱ्यांनी आता अवघड झाली. शेतकऱ्यांची परिस्थिती बेकार आहे. आता याची विक्री झाली का? व्हायची अजून? विक्री झाली आहे. झाली आहे. चला, यंदाची दिवाळी शेतकऱ्यांची म्हणजे प्रामुख्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची खूप अडचणीची आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे पैसे होतात अशी शेतकरी भावनांची भावना आहे, म्हणून शेतकरी इथे टोमॅटो विक्री करायला येत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? करड्यावरून आलो. शिरूर. कुठली व्हरायटी घेऊन आले? आर्यमान. काय भाव मागतायत? काय 150 रुपयापासून 150 रुपयापासून 170. कितवा तोडा आहे हा? असन 6वा तोडा. 6वा तोडा. काय एकरी खर्च? एकरी खर्च आता त्याला आहे ना भरपूर झालेला आहे. आता त्या खर्चाच्या मानानं इथं दाम भेटत नाही. पैसे होत नाही. बरोबर आहे. सीझन यंदाचं व्यापारी लोक काय करतात माहिती आहे का? यांची ना एक संघटना आहे ना, कंडी बघा त्यात. कंडी. हा, गाड्या किती आल्यात किती नाही ते बघा त्यात. आणि नंतर आहे ना तिकडे त्यांचा एक विचार होतो या असंच मागायचं. आता ही मायवाली गाडी 200 रुपयांनी घेऊन गेला होता कार्यकर्ता. तिथं गेल्याच्या नंतर बोरे आले, त्याने 10-5 कॅरेट खाली केले. बोरे आल्या म्हणला नाही बाबा 100. म्हणलं नाही एवढेच काय मला परवडत नाही. बघा त्याने किती मांडलं होतं? 200 रुपयाने मांडलं होतं. नंतर 101. कोण व्यापारी? कोण? दबंगचा आहे. दबंग नाही का व्यापार? दबंग नाही. पावतीवर नाव काय? दांगड ट्रेनिंग कंपनी. दांगड ट्रेडिंग कंपनी. हा, यांनी 200 रुपयाने ठरवलं. तिथं जाऊन बोरे आहेत म्हणून 181 रुपयाने द्यायचं. ते म्हणलं नाही तर मग घेऊन जा. म्हणलं माझी गाडी भर आणि देऊन टाक. मी परत गाडी घेऊन आलो माघारी. इथं आहे ना साहेब एक अशी सिस्टीम व्हायला पाहिजे की इथं डायरेक्ट निलाव पद्धत व्हायला पाहिजे. मला मी म्हणतो तिकडे 10 रुपयाने मागायचं व्हाय ना.
पण यांना नाही अशी ना मोकळी हवा नाही सोडली पाहिजे. लिलाव पद्धत हा कमिटीने ना याचा काहीतरी ना विचार केला पाहिजे. कारण नक्की सूचना तुमची योग्य आहे. सूचना योग्य आहे. हा योग्य सूचना आहे. सूचनेची अंमलबजावणी व्हायला हवी. पार शेतकऱ्यांचं आहे ना पार पीठ माफ केलेलं आहे. तसा विचार जर झाला तर एक बाजार इथं एक ठरवतात आणि तिथं गेले की यांची शाळा चालू होती, तिथं गेले की लगेच बोरी आले ना आमकाला लगेच 10-5 रुपये कमी. कसा शेतकरी मारायचा हे यांना चांगलं माहिती आहे. तुमच्या भावना दादा ठीक आहे. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या व्यापाऱ्याकडनं तुमची फसवणूक झाली त्याची नक्की नोंद घ्यायला लावू. तुम्ही काळजी करू नका. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण 7 ते 8 हजार क्रेटची झाली. बाजारभाव देखील जो मिळतोय तो चांगल्या टोमॅटोला म्हणजे गावठी टोमॅटोला बाजारभाव 250-350 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. आणि जे टोमॅटो म्हणजे बागा उलगत आलेले त्याला 150-200च्या आसपास बाजारभाव आहे. 100 रुपयाला बाजारभाव आहे. आणि जे टोमॅटो अगदी शेवटचे तोडे त्याला देखील 50-60-70 रुपयाचा बाजारभाव आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोच्या शेतकऱ्यांना जे विक्री करायला घेऊन येतात त्याचे पैसे होतात याची खात्री शेतकऱ्यांना असते. परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटोचा सीझन खूप आदबाट्यामध्ये गेलेला आहे. ही मार्केट चांगली आहे, व्यापारी चांगले आहे, इथलं व्यवस्थापन चांगलं आहे म्हणून बाहेरच्या तालुक्यामधून लोक टोमॅटो इथे विक्री करायला येतात. व्यापारी बांधवांनो तुम्ही टोमॅटो पाहून घ्या. इथे माल पाहिल्यानंतर ज्यावेळेस माल खाली करायला नेता तर त्याचा बाजारभाव कमी होता कामा नये. मार्केट कमिटीचं नाव बदनाम होईल. तुम्हाला काही शंका असेल तर या ठिकाणी माल पहा, 400 क्रेट चेक करा. सध्या फार या ठिकाणी गर्दी नाही, परंतु माल खाली करायला गेल्यावर खळखळ केली तर शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम मार्केट कमिटीवर होतो. जे दांगट नावाचे कोण व्यापारी असतील त्यांनी याबाबतची दखल घ्यायला हवी. मगाशी शेतकऱ्यांनी जी व्यथा मांडली ती व्यथा जर खरी असेल तर हे दुर्दैव आहे. बाजार समितीचं व्यवस्थापन मंडळ, संचालक मंडळ, सभापती संजयराव काळे आपण दखल घ्या. 18 ऑक्टोबर 2025 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला जो बाजारभाव मिळतोय हा बाजारभाव 200-250-300 रुपयापर्यंतचा आहे. व्यापाऱ्यांनो तुम्हीसुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत. शेतकऱ्याची कुठेही फसवणूक अडवणूक होणार नाही याबाबतची काळजी घ्या. आणि दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.